हाय हॅलो नमस्ते, कसे आहात मंडळी. आज बनवणार आहोत लुसलुशीत पुरणपोळी आणि कटाची आमटी. प्रथम कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यावी. तेही कुकरचे 3 शिट्टी डाळ शिजवून घ्यावी. त्यानंतर कट काढण्यासाठी भरपूर पाणी घालून उकळत ठेवावे. दाटसर असे कट काढून घ्यावे. थोडे थोडे कट वरचे कट काढून घ्यावे. त्यानंतर समप्रमाणात गूळ, थोडी साखर टाकून पुरण शिजवत ठेवावे. पुरण हलवून चांगल्या प्रकारे हलवून घ्यावे. एकजीव व्हायला हवे. पुरण प्रथम पातळ होते, नंतर घट्ट होत जाते. उलथणा किंवा झारा सरळ उभे राहिले की डाळ शिजले समजावे. नंतर पुरण यंत्रातून बारीक असे पुरण वाटून घ्यावे. पीठ ही मऊसर पातळ असे मळून घ्यावे. अर्धा तास पीठ भिजत ठेवावे. नंतर कणकेत पुरण भरून गोळे तयार करून घ्यावे. मलमल कपडा बांधलेल्या पोळपाटावर लाटून घ्यावे. पातळसर कापडावर पोळी छान सरकते. प्रथम पिठामध्ये गोळा ठेवून पोळी पातळ अशी मोठी पोळी लाटून घ्यावी. छान अशी मोठी तयार झाली पोळी. ती पोळी तव्यावर भाजून घ्यावी. दोन्ही बाजूला तेल टाकून पोळी भाजून घ्यावी. पोळी टमटमीत फुगते. छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. हे प्रमाण आहे 1.5 किलोचं. यानंतर करूयात कटाची आमटी. प्रथम चिंचेचा गोळ कटामध्ये घालून घेऊया. त्यानंतर मीठ, तिखट, गरम मसाला, आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकून कट उकळत ठेवावे. कटाला चांगली उकळी आल्यानंतर तेल गरम करून जिरे, मोहरी, लसूण, हिंगाची फोडणी ओतावी. चमचमीत अशी आमटी पोळीबरोबर खूप छान लागते. चमचमीतच आमटी केली